आपल्या जिल्ह्याचं भूषण आणि देशाचं आणि राज्याचंही भूषण असलेले अण्णासाहेब हजारे, त्याचबरोबर पोपटरावजी पवार या दोघांच्या उपस्थितीमध्ये, दोघांच्या शुभ हस्ते आज आपण या ठिकाणी प्राध्यापक राम शिंदे सरांचा सत्कार करतोय। आणि या प्रसंगी उपस्थित असलेले सगळेच मान्यवर, आता सगळ्यांचा नामोल्लेख मी व्यासपीठावरील घेत नाही कारण जवळजवळ सगळ्यांनी नामोल्लेख केलेला आहे, परंतु ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि व्यासपीठावर सर्व पक्षाचे आणि तात्या सगळ्या गटांचे, तुमचा जरी पक्ष असेल तर पक्षामध्ये गट असतात, होता तोच बाहेर झाला ना। आता गटांचेही पक्ष व्हायला लागले, त्यामुळं सगळ्याच पक्षाचे, सगळ्याच समाजाचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेत। आणि शिंदे सरांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहोत। खरं तर या जिल्ह्याला हा सन्मान अनेक वर्षांनंतर मिळालेला आहे। विधानसभेचे सभापती म्हणून ज्यांनी काम केलं, विधानसभेचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं, ते कुंदनवलजी फिरोदिया हे मुंबई राज्याचेही विधानसभेचे अध्यक्ष होते, नंतर महाराष्ट्र राज्याचेही विधानसभेचे ते अध्यक्ष झाले। त्याच्यानंतर बाळासाहेब भारदेंना देखील हे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली। त्याच्यानंतर नास फरांदे सरांना ही विधान परिषदेचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हे अतिशय प्रतिष्ठेचं पद आहे, कारण स्वतः मी विधान परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करताना आता पाहतोय गेल्या 1-1.5 वर्षामध्ये की ह्याला जो मान सन्मान आहे, याची जी प्रतिष्ठा आहे, याची तुलना राजकीय कोणत्याही कार्यकर्त्याबरोबर होऊ शकत नाही, असं माझं ठाम मत आहे। आणि प्रचंड अशी वैधानिक ताकद या पदामध्ये आहे। राज्यातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला, कोणत्याही सचिवाला, कोणत्याही मंत्र्याला कधीही बोलू शकतात, अशी ताकद सभापतींनी मीटिंग लावल्यावर सगळ्यांना यावंच लागतं। मग तो किती मोठा असला तरी तो त्याच्या घरी, इथं मात्र ज्यावेळेस सभापती बोलवतो त्यावेळेस कुठल्याही अधिकाऱ्याला यावंच लागतं। इतकी ताकद या पदामध्ये आहे आणि त्या ताकदीचा वापर करून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचं काम आपल्याला त्या खुर्चीवरून करायचं आहे। कारण या पदावर गेल्यानंतर इतका मान सन्मान वाढतो, खूप मोठं पद आहे, वयाने मोठ्या असलेल्या लोकांनाच आजपर्यंत मिळालेलं आहे, परंतु शिंदे सरांना अतिशय कमी वयामध्ये आणि राहुल नार्वेकरांनाही अतिशय कमी वयामध्ये हे पद खऱ्या अर्थाने मिळालेले। विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती दोघंही तरुण आहेत तुलनेने म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेने। आता माझ्यापेक्षा वय मोठा आहे, परंतु बाकीच्यांच्या तुलनेने ते तरुण आहे, राजकारणाच्या दृष्टीने तरुण आहेत। आणि ह्या वयाचा आणि ह्याचा वापर करता हे जे काळ आहे राजकारणातला, मला असं वाटतं की सामान्य माणसासाठी काम करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने ते करतील, ह्याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही। खरं तर आपल्या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झालं। अहिल्यादेवींच्या जन्मस्थळ असलेल्या पवित्र अशा चोंडीमधून शिंदे सरांचं काम सुरू झालं, अहिल्यानगर जिल्ह्याचंही नाव झालं आणि त्याच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या विचाराचा वारसदार आज महाराष्ट्राच्या सभापती पदापर्यंत पोहोचला, याचा विशेष आनंद माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आहे।
आणि म्हणून मला ज्यावेळेस सभागृहामध्ये बसतो त्या दिवशी सभागृहात बोलताना झालं, आता कोण तुम्ही तात्या म्हणाले, हेमंतही म्हणाले की बरेच तुम्ही काँग्रेसवाले आले, तू दोनदा म्हणायचं कारण होते कोण आले नाही असं तुला म्हणायचंय का? नाही नाही, मी तुमच्यात नाही भाऊ. आता माझं दुकान वेगळं आहे. बाळासाहेब मुरकुटे आपण एकाच दुकानात आहे. आता तुम्ही कसं काय, आता तुमचं काय चाललंय मला काही कळत नाही सध्या. तुमच्या बरोबर बसावं लागणार आहे मला. पण मला विशेष आनंद आहे की हे सगळे माणसं आपण आज एकत्रितपणे आलो आणि इथे बसलो आणि इथे जिल्ह्याची चर्चा आपण तिथं करतोय. खाली तर अंबादासजी पिसाळ बाप्पाजी पण खाली बसलेले आहेत. खरं त्यांनी व्यासपीठावर बसायला पाहिजे बाप्पाजी, पण तुम्ही का खाली बसले मला माहित नाही. आपण नाही, आता आहेच ना त्याच्यात बाप्पाजी. मला बाप्पाजी आहे तिथं, बाळासाहेब हराड आहेत, आमचे बाळासाहेब सोनवणे आहेत, बाबासाहेब दिघे आहेत, राजेंद्र तात्या फाळके आहेत. हे सगळ्यांना पाहिल्यावर मला जिल्हा परिषदेमध्ये हे सगळ्यांनी आम्ही सोबत काम केलं 2007 ते 2017 मध्ये आणि अतिशय खेळीमेळीने. कारण एकदा सभागृहात माणूस गेला की त्याच्यानंतर मग तो कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या गटाचा आहे हे महत्वाचं नसतं, तर तिथं गेल्यानंतर तो काम कसं करतो, सामान्य माणसाचं काम कसं करतो हे महत्वाचं असतं. म्हणजे बाप्पाजी जरी एका पक्षात दुसऱ्या गटात जरी होते तरी आमचा कधीच प्रॉब्लेम झाला नाही. झाला का बाप्पाजी? मग तेच तुम्हाला सांगितलं, एका पक्षात 2 गट असू शकतात तात्या. त्यामुळं आपण सर्वजण एक फार मोठं कार्यक्रम आज या ठिकाणी करतोय की शिंदे सरांचं. बरं, शिंदे सरांचं म्हणजे व्यक्तिमत्व इतकं राजबिंड आहे पवार साहेब, ते त्या पदाला शोभणार व्यक्तिमत्व आहे. सभापती म्हणून ज्यावेळेस माणूस येतो त्या विधान भवनामध्ये तेव्हा त्याचं इम्प्रेशनच पडलं पाहिजे, छापच पडली पाहिजे. त्यांनी वर्षभर कोट घातला नव्हता, पण त्यांनी आता कोट घालायला सुरुवात केली. त्या दिवशी चर्चा आली आपली, सर म्हणले मी आता कोट बंद केलाय, पण आता सभापती झाला, आता कोट घालावा लागेल. तुम्ही बघा ना, म्हणजे माणसाला पद देताना सुद्धा देवेंद्रजींनी इतका विचारपूर्वक पद दिलेला आहे की इम्प्रेशन पण पडलं पाहिजे. उगाच कुठंतरी असा माणूस द्यायचा. अहो त्याला सभापतीचं काम म्हणजे तुम्हाला सांगतो, वर्गातला जसा मॉनिटर असतो ना तसं काम असतं. सगळ्या पोरांना कंट्रोल करण्याची जी ताकद लागते, कोण काय करते, कोण काय बोलते, त्याला हिम्मत पाहिजे. बस खाली. ती शिंदे सरांमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून कोणीतरी म्हणलं का मतदारसंघातल्या लोकांनी काळजी घेतली नाही सरांची. मतदारसंघातल्या लोकांनी जरी काळजी घेतली नसेल तरी देवेंद्रजींनी मात्र काळजी घेतलेली आहे आणि त्यांना ही संधी या ठिकाणी काम करायला दिलेली आहे. आता बाळासाहेब मुरकुटेंसारखे हरिभक्त परायण इथं आता भाषण करून गेले, तेही देवा भाऊ. देवावर विश्वास आहेच, पण देवा भाऊंवरही जास्त विश्वास जर तुम्ही ठेवला असता बाळासाहेब, तर तुमची सुद्धा काळजी घेतली गेली असती. त्यामुळे कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो, कुठेतरी निष्ठा ठेवावं लागते, कुठेतरी श्रद्धा असावी लागते. आणि जसं आपण अहिल्याबाईंच्या जिल्ह्यातले आहोत तसे आपण साईबाबांच्याही जिल्ह्यातले आहोत. श्रद्धा आणि सबुरी हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. श्रद्धा ठेवावं लागते आणि सबुरी पण ठेवावं लागते. जसं तात्यांनी सांगितलं का राजकारण नशिबाचा खेळ आहे. 99% जरी कष्ट असले तरी 1% नशीबच लागतं. म्हणजे लंगे सांगेबांना भेटतो मी, विठ्ठलरावांना. म्हणजे विठ्ठलरावांचं अशी परिस्थिती की विठ्ठलरावांनी आता हा नाद सोडूनच दिला होता की आता आपल्याला हे करायचं नाही. परंतु बघा परिस्थिती कशी बदलते
आणि विठ्ठलरावांना ती काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. अनेक लोक असे आहेत की अनेक लोक आमदारापेक्षाही ताकदीचे लोक आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत की जे त्या पदापेक्षाही ताकदीचे आहेत. राजेंद्र तात्या फाळके असतील, बाप्पाजी असतील, अनेक लोक आहेत की आम्ही त्यांच्या बरोबर जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. ज्यावेळेस ते सभागृहात इथं अभय तात्या आगरकर आहेत, हे सभागृहात जेव्हा उठून उभे राहायचे तेव्हा सगळा सभागृह त्यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असायचा की हे काय मुद्दे मांडतात, कसे मुद्दे मांडतात. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे मिळाली नाही असं नाही, भविष्यातही मिळू शकते तात्या. शेवटी श्रद्धा आणि सबुरी हे आपल्याला लावून धरायचं आहे. त्याच्यामुळे हे जर लावून धरलं तर निश्चितपणाने चांगलं काम होऊ शकतं. मला खरं तर आणि असं आहे हेमंत राव की कोणी येऊ नाही तर नाही येऊ, मला तर शिंदे सरांच्या सत्काराला येणं क्रमप्राप्तच आहे, कारण मी त्यांच्या सभागृहात आहे. त्यांनी जर ठरवलं मला बोलूच द्यायचं नाही सभागृहात तर मी काहीच करू शकत नाही, तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं सभापती हा आपल्या अतिशय विश्वासातला आणि आपणही सभापतीच्या अत्यंत विश्वासातले असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे सर तुमचं तर माझ्यावर प्रेम आहेच पहिल्यापासून, आज नाही. आणि अनेक प्रेमाचे कॉमन आपले कारण आहेत की ज्याच्यामुळं आपलं प्रेम आहे. आणि 2007 पासून मी सरांना पाहतोय. मी जिल्हा परिषद सदस्य असताना वहिनी सभापती होत्या आणि त्यावेळेस पण नगरला येणं सरांचं असायचं. तेव्हापासून आपला संपर्क आहे, संबंध आहे. आणि अत्यंत दिलदारपणे मित्रासारखा मित्रत्व जपणारा माणूस म्हणजे राम शिंदे सर आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांना संधी देणाऱ्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानण्यासाठी मी खऱ्या अर्थाने आज या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण जमलेलो आहे. एक संधी मोठी त्यांना मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करून या जिल्ह्याच्या विकासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये राम शिंदेचं नाव कोरलं जाईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद तांबे साहेब. आज ही सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं खूप काही खास ऐकायला मिळतंय सगळ्यांना.